नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 8वी गणितावरती आणि गणितातलं 11वं प्रकरण सांख्यिकी। अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे आणि अतिशय सोपं प्रकरण आहे। तर सांख्यिकी प्रकरणातला सराव संच 11.2 आज आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सराव संच 11.1 वर आपण चर्चा केली आणि 10वं जे प्रकरण आहे बहुपदींचा भागाकार यावर सुद्धा ऑलरेडी आपण चर्चा केली। तर पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। चला जाऊयात पुढे। बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे आपल्याला इथे विभाजित स्तंभालेख आहे, त्या विभाजित स्तंभालेखावरील काही प्रश्न आहे। विभाजित स्तंभालेख म्हणजे काय? दोन भाग, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथं बचत आहे आपल्याला दिलेली आहे, बचत रुपयांमध्ये म्हणजे 200, 400, 600, 800, 1000 रुपयापर्यंत बचत आहे। म्हणजे सविताने केलेली बचत आहे, सरोजने केलेली बचत आहे, वर्षाने केलेली बचत आहे, मेघाने केलेली बचत आहे आणि वैशालीने केलेली बचत आहे। ही बचत दोन भागामध्ये दिले। हा जो निळा रंग म्हणजे काय? एप्रिल महिन्यामध्ये केलेली बचत। म्हणजे याचा अर्थ सविताचा जर विचार केला तर सविताने 600 रुपये एप्रिल महिन्यात बचत केले। मार्च महिन्यात किती बचत केली? ही उरलेली बचत, एकूण बचत 1000 आहे। 1000 मधली एप्रिल महिन्यात 600 रुपये बचत, मग उरली किती बाबा तुमची बचत? उरलेली बचत जी आहे ती 400 रुपये, म्हणजे मार्च महिन्यातली बचत 400 रुपये। अशा प्रकारचे प्रश्न आहे। पहिला मुद्दा, ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे? तर ही आकृती जी आहे ती, या आकृतीमध्ये जो स्तंभालेख आहे तर तो विभाजित स्तंभालेख आहे। या स्तंभालेखाला आपण म्हणतो विभाजित स्तंभालेख। इथं आपण लिहू शकतो विभाजित, विभाजित स्तंभालेख आहे, विभाजित स्तंभालेख। ओके, स्तंभालेख, स्तंभालेखाची आहे। झालं, साधा सोपा प्रश्न। वैशालीची एप्रिल महिन्यातली बचत किती? आता ही वैशाली, एप्रिल महिना म्हणजे निळा रंग, किती दिसते? 600 रुपये। म्हणजे हिची बचत किती रुपये बाबा? रुपये 600। तुम्ही इथे लिहू शकता रुपये 600 बाबा, हिची एप्रिल महिन्यातली बचत रुपये 600। सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातली एकूण बचत, आता सरोज कुठे आहे? बघा इथं सरोज, एकूण बचत म्हणजे तुमचे 800 रुपये, 800 रुपये। इथं लिहायची रुपये 800। सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त? आता सविताची किती जास्त आहे बाबा? सविताची बचत जर बघितली, एकूण बचत, सविताची एकूण बचत 1000 रुपये, 1000 रुपये। तिच्यामधून मेघाची एकूण बचत वजा करायची। मेघाची एकूण बचत किती बाबा? इथं 400 आणि 600च्या मध्ये म्हणजे 500 रुपये असणार आहे। हिची एकूण बचत 500, 500 मधून 500 गेले किती रुपये राहिले? 500 रुपये। मग तुम्ही या ठिकाणी काय म्हणू शकता की बाबा सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा 500 ने जास्त आहे। तर एकदम सोपा प्रश्न आहे। कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सगळ्यात कमी आहे? आता एप्रिल महिना म्हणजे बघा या ठिकाणी एप्रिल महिना म्हणजे निळा रंग, सगळ्यात कमी इथं तुम्हाला दिसतो हा आकडा। सगळ्यात कमी कोणाची? मेघाची। कोणाची एप्रिल महिन्यातली बचत सगळ्यात कमी आहे? तर इथं मेघा, हे उत्तर येईल। मेघाची एप्रिल महिन्यातली बचत सगळ्यात कमी आहे। तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, विभाजित स्तंभालेख हा, आणि इथं या विभाजित स्तंभालेखावर आधारित आपल्याला काही प्रश्न होते, त्यांची उत्तर आपल्याला लिहायची होती। सोपा प्रश्न असतो। आता पुढचा प्रश्न, आपण विभाजित स्तंभालेख कसा काढायचा यावर आपण चर्चा करणार आहोत। बघा पुढचा प्रश्न काय, कुठे गेला बाबा? हे बघा हा पुढचा प्रश्न। इथं आपल्याला प्रत्यक्षात स्तंभालेख काढायचा, विभाजित स्तंभालेख। स्तंभालेख काढताना लक्षात घ्यायचं की एका जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वी ते 8वी मधील मुलांची व मुलींची संख्या दिलेली आहे। म्हणजे 5वीतील मुलांची संख्या 4थीत मुली 17, मुले इथं 6वी मध्ये मुले 26, मुली 14, 7वी मध्ये मुले 21, मुली 14, 8वी मध्ये मुले 22 आणि मुली 20 आहे। ही सारणी दिलेली आहे। यावरून विभाजित स्तंभालेख काढा। तर या विभाजित स्तंभालेखामध्ये हा आपला असतो वाय अक्ष, लक्षात घ्या, हा वाय अक्ष आहे आणि हा आपल्याकडे असतो एक्स अक्ष। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, इथे इयत्ता ज्या आहेत ह्या इयत्ता कधी सुद्धा खाली लिहायच्या आणि इथे समजा आपण अशा प्रकारे काय स्तंभ काढू, 1 2 3 4 5 6 7। आता इयत्ता समजा आपल्याकडे काय 5वी 6वी 7वी 8वी, समजा इथं 5वी असेल, त्याच्यानंतर इथं 6वी असेल इयत्ता, त्याच्यानंतर इथं 7वी असेल आणि त्याच्यानंतर इथं पुढे समजा 8वी इयत्ता असेल। इथं समजा आपण 8वी इयत्ता करू, ठीक आहे। या इयत्ता आपल्याला दिलेला आहे, तिथे खाली तुम्ही इयत्ता म्हणून लिहू शकता, जागा कमी आहे म्हणून मी असं लिहितो। आणि या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट, इथं या सगळ्या ज्या गोष्टी दिल्या त्यांची टोटल एकूण आपल्याला काढायचे। 34 अधिक 17 किती बाबा? 51। 26 आणि 14 झाले 40, 21 आणि 14 झाले आपल्याकडे 35 आणि 25 आणि 20 झाले 45। ही एकूण किंमत एकूण काढायची तर टोटल। आणि मग इथं आपल्याला काय सांगितलंय बाबा, वाय अक्षावर एक सेमी बरोबर 10 विद्यार्थी घ्या। एक सेमी बरोबर 10 विद्यार्थी म्हणजे 10 20 30 40 50 60 पर्यंत घेऊ आपण। म्हणजे इथं 10 आलं, 20 आलं, 30 आलं, 40 आलं,
50 आलं आणि 60 आलं आणि इथं लिहा विद्यार्थी संख्या. इथं आपण लिहू विद्यार्थी संख्या. इथं लिहायचं आपल्याला विद्यार्थी संख्या असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. तर अशा प्रकारे वाय अक्ष आणि इथं तुम्ही प्रमाण लिहा. आता मी इथं प्रमाण आहे ना इथं लिहितो. प्रमाण म्हटलं असतं इथं लिहिणं गरजेचं आहे. प्रमाण. प्रमाण काय लिहायचं? वाय अक्षावर. वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी. ओके, 10 विद्यार्थी असं या ठिकाणी आपल्याला हे प्रमाण लिहिता आलं पाहिजे. एकदम सोपं आहे प्रमाण. काय बाबा? वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी. आता आलेख काढायचा आहे. हा आलेख काढताना काय करते? हे जे एकूण ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच्या स्तंभात सुरुवातीला काढायचे. परत 5वी मध्ये एकूण किती? 51. 51 म्हणजे 50 पेक्षा थोडंसं वरती. आता माझे जे काही स्तंभ मी काढेल ते थोडेसे जरा इकडे तिकडे जातील कारण पट्टी नाहीये. 50 पेक्षा थोडंसं वरती. त्याच्यानंतर 40 म्हणजे कुठं बाबा? एकदम 40 करेक्ट. 40चा एक काढू स्तंभ. त्याच्यानंतर काय बाबा? 35 म्हणजे 30 आणि 40च्या मध्ये. साधारणतः आता अंदाजे मी या सगळ्या गोष्टी काढतोय. 35 नंतर 45 किती? 40 आणि 50च्या मध्ये 45. अशा प्रकारे हे झाले स्तंभ. आता याच्यामध्ये मला मुले आणि मुली दाखवायचे. आता आपण एक काय काम करू? मुले जे आहेत मुले आणि मुली आपल्याला दाखवायचे आहेत. मुली. आता मुले जे आहेत त्या मुलांना आपण असा रंग देऊ आणि उरलेल्या मुली. आता मुले बघा, मुले 34 आहेत 5वी मध्ये. मग आपण काय करू? 34 ला एक रेष मारू. 34 म्हणजे 30 आणि 40च्या मध्ये 34 इथं कुठेतरी असते बघा. ही झाली मुले 34 आणि उरलेल्या काय राहिल्या बाबा? मुली. त्याच्यानंतर आपल्याकडं 6वी ला मुले किती? 26 आहे. 26 म्हणजे 20 आणि 30च्या मध्ये इथे असतील 26. त्याच्यानंतर आपल्याकडे काय बाबा? 21 मुलं आहेत. 7वी ला 21 मुलं. 21 म्हणजे 20च्या थोडंसं वरती. ओके. त्याच्यानंतर 8वी ला जर तुम्ही बघितलं तर 8वी ला आपल्याकडे मुलं किती? 25 आहेत. 25 म्हणजे 20 आणि 30च्या मध्ये 25. अशा प्रकारे आपल्याला हे स्तंभ आणि उरलेले जे आहेत त्यावरती मुली असणार आहे. आता माझ्याकडे इथं आलेख कागद वगैरे नाहीये पण मी अंदाजे तुम्हाला सांगितलं. आलेख कागद असतात आणखी चांगल्या प्रकारे काढता आलं असतं. पण माझ्याकडे आलेख कागद नसल्यामुळे डायरेक्टली अशी आपण आकृती काढली. म्हणजे अशा प्रकारे हा स्तंभालेख आपल्याला काढता आला पाहिजे. एकदम सोपा प्रश्न आहे. हातातले मार्क असतात तिथे मिळू शकतात. ओके. 9वी ला सुद्धा हा भाग आहे त्याच्यामुळे हा भाग नीट समजून घ्या. पुढचा बघा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्याकडे बघा याच्यामध्ये पण सेम असंच आहे. पुढच्या प्रश्नामध्ये पण कर्जत, वडगाव, शिवापूर, खंडाळा अशी काही शहरांची नावं आहेत या ठिकाणी. तर इथे बघा आपण इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिलं काय बाबा? कर्जत आहे. मला कर्जत नंतर आपल्याकडे काय बाबा? या ठिकाणी कर्जत नंतर वडगाव आहे. वडगाव नंतर आपल्याला काय दिलंय? शिवापूर. इथं लिहायचं शिवापूर नंतर आपल्याकडे शेवटी काय बाबा? खंडाळा. शिवापूर नंतर आपल्याकडे खंडाळा आहे. ओके. ही जरा अशी अक्षर जरा थोडंसं खराब येईल. ओके. खंडाळा. या सगळ्यांना लिहिलं आपण इथं. याच्यानंतर मला काय करायचं? ह्या सगळ्यांची पहिली टोटल मारून घ्या. इथं काय दिले बाबा? या ठिकाणी खालील सारणी 4 गावांमध्ये 2016 आणि 17 या वर्षामध्ये लावलेल्या झाडांची संख्या आहे. आता झाडांची संख्या बाबा 2017 मध्ये कर्जत मध्ये 150 झाडं लावली, 2016 मध्ये आणि 17 मध्ये 200. तर टोटल किती झाली बाबा? 350. इथं वडगाव मध्ये 2016 ला 250 आणि 2017 ला 300 म्हणजे इथं झाली 550. इथं झाली तुमच्याकडे 450 टोटल. इथं झाली तुमच्याकडे 250 टोटल. ठीक आहे. आता मला या ठिकाणी काय करायचं? इथं आपण काय करू? 100च्या हिशोबाने हे घेऊयात. 1 सेमी बरोबर 100 घेऊ. 100 200 300 400 500 600 बघा 100. त्याच्यानंतर इथं आलं 200, इथं आलं 300, इथं आलं 400, इथं आले 500 आणि इथं आले 600. इथं आपण लिहू झाडांची संख्या. ही जी आपल्याकडे काय? झाडांची संख्या आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला प्रमाण काय लिहायचं? वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 100 झाडे. आपण इथं लिहू शकतो प्रमाण लिहिणं गरजेचं आहे. वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 100 झाडे. 1 सेमी म्हणजे किती बाबा? 100 झाडे आपल्याकडे आहे. ओके. एक्स अक्षावर काय प्रमाण नाही लिहायचं. इथं लिहायचं एक्स अक्ष आणि इथं लिहायचं वाय अक्ष. ठीक आहे. आता बघा एकूण जी झाडं आपल्याला दिले ते आपण काढू. एकूण बघा इथं 350 म्हणजे 300 आणि 400च्या मध्ये. कर्जत मध्ये एकूण झाडं किती? 350 आहे. वडगाव मध्ये एकूण 550 म्हणजे 500 आणि 400च्या मध्ये. 400 आणि 500च्या मध्ये आपल्याकडे 550 येतील अशा प्रकारे स्तंभ. त्याच्यानंतर 550 आहेत म्हणजे 500 आणि 600च्या मध्ये येतील. 550 400 आणि 500च्या मध्ये येतील. शिवापूर मध्ये 450 झाडे. त्याच्यानंतर वडगाव मध्ये 250 म्हणजे 350 आणि 200च्या मध्ये. 300 आणि 200च्या मध्ये झालं. ही खंडाळा मधली झाडे.
तर अशा प्रकारे स्तंभ काढले. आता मला काय करायचंय, एकूण काढल्यानंतर आता आपण एक काम करू, झाडे 2016 आणि 17 मधले. मग इथं आपण काय करू, बॉक्स करू, रंग देऊ 2016 आणि रिकामं ठेवू 2017ला. ठीक आहे. मग आता आपण काय करू, रंग देऊ. कोणाला रंग द्यायचा, 2016ला. 2016ला कर्जतमध्ये 150 झाडे होती. मग 150, 100 आणि 200च्या मध्ये 150 पर्यंत आपण रंग दिला. उरलेली जी झाडं आहे ती 2017 मध्ये लावलेली असतील. त्याच्यानंतर इथं बघा 250 आहे वडगावमध्ये 2016ला. 250, 200 आणि 300च्या मध्ये येतील. अशा प्रकारे झालं. उरलेली जी वरची जी झाडं आहेत ती 2017 मध्ये लावलेत. शिवापूरमध्ये 200 म्हणजे बघा इथं, बघा 200 म्हणजे इथं 200 2016ला. आणि त्याच्यानंतर किती बाबा, 100 इथं 100 आहे. 100 खंडाळ्यामध्ये 100 झालं. तर असा आपण हा विभाजित स्तंभालेख काढू शकतो, जो 3-4 मार्काला आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो यावरती. ठीक आहे. आता पुढचा एक प्रश्न शेवटचा याच्यामध्ये थोडासा वेगळा आहे. शेवटच्या प्रश्नामध्ये बघा काय, शेवटचा प्रश्न खूप वेगळा आहे थोडासा. याच्यामध्ये बघा काय काय, याच्यामध्ये एवढं म्हणजे 3 गोष्टी दिल्यात. शहरांची नाव आहे पैठण, येवला आणि शहापूर. याच्यामध्ये सायकल, बस, सायकल चालवणारे लोक, बस चालवणारे लोक आणि पायी जाणारी लोक एकूण. मग आपण काय करू, 3 गोष्टी दिलेल्या. मग पहिलं काय करू, सायकल आणि बस या दोघांची आपण बेरीज करू. सायकल आणि बसची जर बेरीज केली तर 0 इथं आले, 5 आणि 5 10चे 0 हातच्याला 1, 3 आणि 7 झाले 10चे 0 हातच्याला 1 म्हणजे 4000. 3250 आणि 750 एकूण 4000 लोक जे आहेत एकूण टोटल झाले. ओके. आणि मग इथं पण सायकल, बस, ऑटो आणि पायी या तिघांची बेरीज नंतर काढू. पहिले दोघांची काढू. इथं किती होतील बाबा, 2000. इथं किती झाले बाबा, 1750. बरोबर. आता इथं तिघांची बेरीज 3250, 750 आणि हे 1000 एकूण किती झाले, 4000 आणि 1000 झाले 5000. म्हणजे पैठणमध्ये एकूण 5000 लोक बाबा वाहनं चालवतात. येवलामध्ये जर बघितली तर 2 आणि 1 झाले 3000. इथं 1750 आणि 500 किती झाले, 2250. ओके. ही एकूण टोटल झाली. मग आता स्तंभ काढताना मला काय करायचं, इथं 1000चा फरक आपण या ठिकाणी इथं घेऊ शकतो किंवा 500चा फरक या ठिकाणी आपण घेऊ शकतो. बघा आपण काय करू, बघा इथे आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8. इथं आपल्याला काय काय घ्यायचंय, शहरांची नावं. पैठण, येवला, शहापूर. इथं लिहू पैठण, त्याच्यानंतर येवला आणि शहापूर. ठीक आहे. आता इथं तुम्ही 500चा फरक घेऊ शकता, 1 सेमी बरोबर, किंवा 1000चा घ्या. परीक्षेमध्ये दिला बाबा 500चा घ्या तर 500चाच घ्यायचा. 1000चा घ्या म्हटलं तर 1000चा. समजा आपण 500 घेतलं, 1 सेमी बरोबर 500 लोक वगैरे. तर या प्रश्नामध्ये नेमकं काय दिलंय ते जरा थोडंसं मी बघूयात, म्हणजे आपल्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. तर बघा मित्रांनो, पुढे जाऊयात आपण. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरेच विद्यार्थी नवीन आहेत. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आता या ठिकाणी बघा काय दिलंय, की शहरातील 8वीतील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी वापरलेल्या वाहतुकीच्या साधनांची व पायी जाणाऱ्यांची माहिती दिली. म्हणजे शाळेतील विद्यार्थी जे आहेत ते कुठल्या वाहनाने जातात ही सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणजे पैठण मधली 3250 मुलं जी आहेत ती सायकलने जातात, 750 मुलं ऑटोने जातात किंवा बसने जातात आणि 1000 मुलं पायी जातात. ओके. अशी ही माहिती दिलेली आहे. तर आपल्याला काय सांगितलंय, वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 500 वाहने घ्या. ओके. एक समजा आपण 1 सेमी बरोबर 500 घेऊ. 500, 1000, समजा 3 झालं, 4 झालं, 5 झालं, 6 7 8 9 आणि 10. बघा आता इथे समजा 500 घेतले, नंतर 500 नंतर 1000 झाले, त्याच्यानंतर 1000 1500 झाले, 1500, 2000, त्याच्यानंतर 2500, त्याच्यानंतर 3000, 3500, त्याच्यानंतर 4000, त्याच्यानंतर इथं आले 4500 आणि आपल्याकडे आलं 5000. हा झाला आपला वाय अक्ष. इथं आपण प्रमाण लिहू. प्रमाण आपल्याला घ्यायला सांगितलंय की बाबा वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 500 वाहने, 500 विद्यार्थी आपण म्हणू शकतो. 500 विद्यार्थ्यांची संख्या, 500 विद्यार्थी या ठिकाणी आपण घेऊ शकतो. असं दिलेलं आहे प्रश्नामध्ये. 1 सेमी बरोबर 500 विद्यार्थी घ्या. ओके. 500 विद्यार्थी. ठीक आहे. आता आपण बघा या ठिकाणी पैठणचा विचार करू. एकूण बघू पहिले. एकूण किती, 5000 आहे. मग या ठिकाणी आपण एकूण 5000चा एक स्तंभ काढला.
बरोबर, इथं 5,000 आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं 3,000 आहे एकूण पुढे. येवलामध्ये 3,000 आहे, 3,000. आणि 3,000 किती बाबा आपल्याकडे 2,250. 2,250 कुठं असणार बाबा? 2,000 आणि 2,500 मध्ये असणार आहे 2,250 शहापूरमध्ये. ठीक आहे, झालं. एवढं झालं. आता याच्यानंतर मला काय करायचं, 3 गोष्टी आहेत. पहिलं काय करू, सायकल आणि बस ऑटो यांची टोटल किती? 4,000 आहे. बघा आता मी 4,000 वरती जर एक रेश मारली, आता बघा 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट एक आहे सायकल, सायकल आहे. दुसरा आपल्याकडे काय बाबा, बस व ऑटो आहे. आणि तिसरा आपल्याकडे पायी आहे. ठीक आहे, पायी. तिसरा आपल्याकडे आहे पायी. आपण एक काम करू, पायी जे आहे त्याला अशा प्रकारे आडव्या रेषा मारू. सायकल बस जे आहे त्याला पूर्णपणे असा रंग देऊ. आणि सायकलला आपण काय करू, रिकामा सोडू. ठीक आहे, सायकलला आपण रिकामा सोडूयात. ओके, असं या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतं. सायकलला समजा आपण रिकामा सोडला. तर आता काय करू बघा, पहिला मुद्दा काय करू, आता या दोघांची टोटल सायकल आणि बसची एकूण टोटल किती? 4,000 आहे. मग आपण जर 4,000 जर मी एक स्तंभ दिला, खालचे जे आहेत ते सगळे, समजा खालचे जे आहेत ते सगळे बस ऑटो आणि सायकलवाले असणार आहे. उरले कोण? पायी. म्हणजे पायी जे वरचे जे असणार नाही ते पायी. तर सगळे पायीवाले सगळे काढून घेऊ टोटल मारून. त्याच्यानंतर इथे किती? 2,000 आहे. एकूण येवलामध्ये जर बघितलं तर 2,000 आहे. खाली 2,000 आले. खाली 2,000 म्हणजे कोणाची टोटल झाली? ही जी 2,000 आपल्याला टोटल दिसते, इथं चुकून जरा जास्त वर झालं. 3,000 पाहिजे होतं आपलं, 3,500 वरती झालेलं आहे. ओके, म्हणजे आता बघा खाली जे आहेत सगळे 2,000 जे आहेत ते सायकल आणि बस ऑटोवाले आले खाली. वर उरले ते पायी. ओके, त्याच्यानंतर तिसरं बघा, शहापूरमध्ये जर बघितलं तर 1,750 टोटल आहे वरच्या दोघांची. 1,750 म्हणजे 1,500 आणि 2,000च्या मध्ये असणार. आणि वरचे जे आहेत ते सगळे पायी. चला, वर पायी 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 आले. आता आपण काय करू, सायकल आणि ऑटोचा विचार करू. पहिलं बघा, सायकलवाले किती? 3,250 आहे. सायकलवाले 3,250. चला, सायकलवाले 3,250. इथून 3,250 म्हणजे 3,000 आणि याच्यामध्ये हे बघा, हे सायकलवाले 3,250. आता सायकलवाल्यांना कलर द्यायचा नाही. मग हे वरचे जे उरलेले आहेत एवढे, हे ऑटोमॅटिकली कुठले असणार आहे? त्याला आपल्याला पूर्ण रंग द्यायचा. हे वरलेले जे मधले जे उरलेले आहेत ना, हे ऑटोमॅटिकली कुठले असणार आहे? बस ऑटोवाले असणार. सायकलवाले 3,250 आले खाली, हे बस ऑटोवाले असणार आहे. ओके, येवलामध्ये किती बाबा सायकल चालवणारे? 1,500. 1,500 म्हणजे बघा इथं, म्हणजे एवढे सायकल चालवणारे वरचे बस ऑटोवाले. ठीक आहे, त्याच्यानंतर शहापूरमध्ये 1,250 सायकल चालवणारे. मग 1,250, 1,000 आणि 500च्या मध्ये इथे हे वरचे जे आले तुमचे ते बस आणि ऑटोवाले आले. म्हणजे अशा प्रकारे हा विभाज्य स्तंभाले काढता येईल. याच्यामध्ये 3 गोष्टी दिल्या होत्या. 3, त्याच्यामुळे थोडस जरा समजून घ्यायला अवघड गेला असेल, पण अशा प्रकारे ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आज आपण हा सराव संच बघितला ज्याच्यामध्ये विभाजित स्तंभालेख होता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शतमान स्तंभालेख कसा काढायचा यावर चर्चा करायची आहे. तर पुढची व्हिडिओ म्हणजे पुढचा सराव संच जो आहे 11.3 त्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. तर आज इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो, आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.